आरोग्य विभागाची जबाबदारी कोठे हरवली? पंढरपूर. नमस्कार, पाहूया एक गंभीर प्रश्न. पंढरपूर तालुक्याचा जुना सरकारी दवाखाना जीर्ण अवस्थेत उभा आहे. पडक्या भिंती, अस्वच्छ परिसर आणि सुरक्षेचा अभाव अशा परिस्थितीत रुग्णसेवा सुरू आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या सर्व प्रकाराकडे आरोग्य अधिकाऱ्यांनी नेमकं किती लक्ष दिलं आहे? रुग्णांच्या जीवाशी संबंधित असलेला हा विषय आहे. इमारत धोकादायक अवस्थेत असताना आवश्यक दुरुस्ती, सुरक्षा उपाययोजना आणि कर्मचारी उपलब्धता याबाबत ठोस पावले का उचलली गेली नाहीत? आरोग्य विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली का, की केवळ कागदोपत्री कामकाजावर समाधान मानले? या प्रकरणावर भाजपाचे शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. मात्र खरा प्रश्न आहे, आरोग्य यंत्रणा जबाबदारी स्वीकारणार का? आरोग्य सेवा ही दया नाही, ही प्रशासनाचे कर्तव्य आहे. आता नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचे नेमके काय आहे, याचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावे लागेल. पंढरपूर पालिकेचा जो जुना सरकारी दवाखाना आहे, या जुन्या सरकारी दवाखाना हा असून अडचण नसून खोळंबा अशी या दवाखान्याची अवस्था झालेली आहे. इथं बघितलं तर आपण सगळीकडं तळीरामाचा अड्डा असेल, जुगार असेल आणि ही जी वास्तू आहे ही पूर्णतः पडण्याच्या ह्याच्यामध्ये आलेली आहे. या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक OPD चालू आहे, परंतु या OPDचे मेडिकल अधिकारी इथं बसलेले असतात. त्या मेडिकल अधिकाऱ्यांच्या हाताखाली कोणता स्वच्छतेचा स्टाफ नाही, कोणते स्टाफ मनुष्यबळ कमी या ठिकाणी आहे. तरी माझी एक आरोग्य अधिकारी यांना विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी स्टाफ नेमणूक करावा. आणि ह्या बिल्डिंगची अवस्था अतिशय म्हणजे पडण्याच्या ह्याच्यात आलेली आहे. जर हे मेडिकल अधिकारी इथं बसलेले असतात, यांच्या जीवाला पण या वस्तूमुळे धोका निर्माण झालेला आहे. तसेच आपण बघत आहे की पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा इथं जुना गुलमोहर बंगला आहे. या गुलमोहर बंगल्याची अवस्था अतिशय भयानक झालेली आहे. या गुलमोहर बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूने दरवाजा फोडून आत म्हणजे नको ते असलेले प्रकार या वस्तूमध्ये घडत आहेत. तरी माझे पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासन असतील, राजकीय लोकप्रतिनिधी असतील, त्यांना माझा एक प्रश्न आहे की या ठिकाणी तुम्ही येऊन या परिसराची अवस्था बघावी काय झालेलं आहे. इथं या ठिकाणी रोज रात्री विविध म्हणजे वाद होऊ शकतात, यातून काहीतरी घटना घडू शकतात. तरी पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी जर लक्ष नाही घातलं तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल.